हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण डिंकाचे लाडू करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम एक मोठी वाटी तूप घ्यायचं आहे. यामध्ये साधारण 250 ग्रॅम एवढं डिंक आपण तळून घेणार आहोत. डिंक छान खरपूस तळेपर्यंत आपल्याला हा डिंक तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे. नंतर इथे 200 ग्रॅम एवढे अक्रोड घेतले आहेत, ते पण आपल्याला या तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तसंच काजू 200 ग्रॅम हे पण आपण तुपामध्ये परतवून घेणार आहोत. तसंच 200 ग्रॅम एवढे बदाम आपण या तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतल्यामुळे आपल्याला काय होतं की जास्त दिवस हे लाडू टिकतात व तसंच खमंग लागतात. तसंच आपण 250 ग्रॅम एवढं खोबरकीस घेतलं आहे, ते पण या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. कलर परतेपर्यंत आपण हा किस तुपामध्ये परतवून घेणार आहोत. तसंच या ठिकाणी मी अर्धा किलो एवढी खारीक घेतली आहे, ती पण आपण बारीक करून घेतली आहे मिक्सरमधून. तसंच आता डिंक पण आपण या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तसंच सर्व आपण जे ड्रायफ्रूट्स वाटले होते, भाजून घेतले होते तेलामध्ये, ते पण आपण वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये. तसंच मेथी ही 200 ग्रॅम घेतली होती, ती पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. शेवटी आपण 200 ग्रॅम एवढं तूप गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये. तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण 1 वाटी एवढा गूळ घालायचा आहे. आता हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये मोठ्या आपण मिक्स करून घेणार आहोत व यामध्ये मी थोडी टरबूजाची बीज म्हणजेच पंपकिन सीड पण टाकले आहेत. तसंच तूप गरम झाल्यानंतर यामध्ये साधारण 100 ग्रॅम एवढा मी गूळ घातला आहे व गूळ वितळेपर्यंत आपल्याला ह्या तुपामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता ह्या मिश्रणामध्ये आपण तूप व गुळाचं पातळ झालेलं मिश्रण आपण टाकून याचे आता लाडू वळणार आहोत. तर रेडी आहेत मस्त असे डिंक मेथीचे हिवाळ्यासाठी मस्त खमंग असे लाडू. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.